माय पुअर बेबी, तू माझ्याकडे परत यावंस म्हणून युनिव्हर्सनेच बहुतेक तुला आजारी पाडलं. आणि मी आता तुझी इतकी काळजी घेईन ना, तू बघत. मी जेवढं प्रेम करते ना तुझ्यावर, तेवढं कोणीच करत नाही शौनक. ओ गॉड, केवढा ताप आलाय तुला. इतक्या दिवसांनी आपल्याला असा एकत्र वेळ मिळालाय आणि मी तुझ्या जवळ पण येऊ शकत नाहीये. मी तुझ्या जवळ आले आणि मलाही ताप आला तर मग कोण घेईल तुझी काळजी? लवकर बरं हो शौनक. मग फक्त तू आणि मी, बाकी कोणी नाही. नॉक करून येता येत नाही काय? पेज आणली शौनकसाठी, त्याने ताकद येईल त्याला. व्हॉट? पेज? या तुमच्या क्लासच्या गोष्टी इथे नाही आणायच्या. जा सूप घेऊन ये त्याच्यासाठी, जा. हे सुपासारखंच असतं. तुमच्यावर कधी करायची वेळ आली नाहीये म्हणून माहित नाहीये तुम्हाला. शट अप मंजू. शौनकसाठी सूप घेऊन ये. क्रीम ऑफ ब्रोकोली और पंपकिन सूप. जा. हळू. शौनक उठतील तुमच्या आवाजाने. हो उठू दे, कळेल त्यालाही कोण त्याची जास्त काळजी करते ते. जा तू. ठीक आहे, मग उठवा त्यांना. तसाही पेज देण्यासाठी उठवायचंच आहे. मीही बघते तू त्याला कशी पेज देतेस ते. मुद्दाम केलंस ना मला भाजावं, मला चटका बसावा म्हणून? नाही अहो देवयानी. मंजू. शौनक, शौनक पाहिलंच बेबी, हिने तुला भाजावं म्हणून मुद्दाम ते गरम पेज का काय ते आणलं होतं. पण मी वाचवलं तुला. अशिकते अरे ही मंजू. बघतेस काय आता तू? जा सूप घेऊन ये. दादू, मंजिरी वहिनी, दादू कुठे गेले दोघं? एक काम धड करता येत नाही. मूर्खच का ग तू जरा? नोकर होतीस ना या घरात, मग हे क्लीन कर. आत्ताच्या आत्ता हे सगळं क्लीन कर. मंजू. शौनक, शौनक तुम्ही का उठलात? तुम्ही झोपा, तुम्हाला आरामाची गरज आहे. सगळ्या गोंधळामुळे जाग आली ना तुम्हाला. सॉरी. तुम्ही आता कशाला सॉरी म्हणतेस? तुझ्या या गोंधळामुळे बिचाराची झोपमोड झाली. ती आरडाओरडा करतेस. मंजू, तू सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. मग आरडाओरडा तू करत नव्हतीस आणि हे सगळं ऐकून घ्यायची काहीच गरज नाही. शौनक तुम्ही आराम करा बघू. तुम्ही झोपा, नाही तर मी रागवे ना तुम्हाला. मंजू, जर तुला त्रास होतोय तर मला बरं वाटलं असं वाटतंय का तुला? हे बघ, आपण आपल्या खोलीत जाऊ. मला तिकडे त्रास नाही होणार. पण तुला कोणी असं वागवत राहिलं तर नक्कीच त्रास होईल. बेबी, तुला आता बरं नाहीये ना, म्हणून असं काहीतरी देवयानी, तू आत्ता माझ्याशी बोलली नाही तरच बरं. चल म्हणजे. शौनक सावकाश. शौनक तुम्ही झोपा, झोपा, तुम्ही आराम करा. हे बघा, मला इथे कोणाचाच कसलाही त्रास होत नाही. शौनक, हे आपलं घर आहे की नाही? माझ्यासाठी तुम्ही लवकरात लवकर बरं होणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही झोपा. चला चला. मी गरम गरम पेज घेऊन येते तुमच्यासाठी. एकदा सांगितलेलं कळत नाही.
आय सेड सूप, पेज वगैरे नाही. बास. माझ्या नवऱ्याला काय द्यायचं आणि काय नाही हे मी बघेन. यात तुम्हाला पडण्याची काही गरज नाहीये देवयानी, कळलं? आणि तुम्हाला जर इतकीच काळजी असते ना त्यांची, तर अशा पद्धतीनं मोठमोठ्याने बोलला नसता तुम्ही. तुझी माझ्याशी असं बोलायची हिंमतच कशी झाली? मंजू, बरं झालं नाही ना तू आलीस. मी शौनकसाठी पेज घेऊन येते. तोवर त्यांच्यासोबत थांबशील का प्लीज? काय इतर कोणाच्या भरोशावर ठेवण्यात काहीच अर्थ नाही ना. नाही मदर, तुम्हाला जर वाटत असेल की माझा या गोष्टीवरती विश्वास बसावा की ही तुमची अंजी, तिला आपली आठवण आली म्हणून ती आपल्याला भेटायला आली, हा जगातला मोठा जोक आहे बरं का. मदर, मला माहिती आहे ही अंजी कशी आहे. ती बी तसलीच आणि तिचा नवरा बी तसलाच. नुसते पैसे मागले येतात तो आपल्याकडे, बाकी त्यांना काही काम नसतं. काय झालं आता? बरोबर बोलतोय ना मी? मदर, मला सांगा, पैसे कुठून आले? हा, सांगा ना. हे बघ मनोज, तुझ्या बहिणीचं भलं व्हावं, तिला सासरी काय पण त्रास होऊ नये म्हणून करते मी हे सगळं. यात माझं काय चुकलं? माझ्याकडे होते ते पैसे दिले मी तिला. हे असे हा, माहेरच्या पैशांवर संसार करून पोरीचं भलं होणार का? काय बोलताय मदर तुम्ही? तुम्हाला कळत कसं नाही हो? या लोकांची हाव कधीच संपणारी नाही. ते मला काय पण माहित नाही. तिनं माझ्याकडे मदत मागितली तर मी एकदा नाही 1000दा करेन. कळलं? कळलं ना? सगळी काळजी त्या नालायक अंजीचीच. तुम्हाला अजून दुसरी पोरगी आहे. मदर, तिकडे आक्कीला काय त्रास सहन करावा लागत असेल याचा एकदा बी विचार मानत येत नाही का हो तुमच्या? हा, ही अशी सगळी कामं करून काय प्रूव्ह करतेस? हेच ना की तुझं शौनकवर प्रेम आहे. आमच्याकडे अशी कामं नोकर करतात आणि ही कामं तू अगदी विलिंगली करतेस. ह्याचाच अर्थ असा की याचाच अर्थ की मला काय वेळाचं भान आहे आणि कोणतंही काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही. आता काही जण असे असतात ज्यांना नाही काळजी घेता येत कोणाची आणि मग त्यामुळे इतरांवर अवलंबून राहावं लागतं. ए, अक्कल कोणाला शिकवतेस ग? हे बघा देवयानी, मला तुमच्याशी वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही. आता माझ्यासाठी शौनकचा ताप उतरणं जास्त महत्वाचं आहे आपल्या इगोपेक्षाही. हो ना? मग तुझा इगो बाजूला ठेव आणि तुझ्या खोलीत जाऊन झोप. मी आहे इथे शौनकची काळजी घ्यायला. जा. मी शौनकची बायको आहे आणि त्यांची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. त्यामुळे या खोलीतून मी कुठेही जाणार नाही. बघ बघ, तू स्वतःच बघ कशी वागतेस ते, आणि म्हणे मला शौनकची काळजी आहे. हो आहेच. अगं, मग तुला हे का कळत नाहीये की तू इथे असताना मी शांतपणे झोपू शकत नाही? तुझा चेहरा पाहून मला राग येईल, मी काहीतरी बोलेन तुला, त्याच्यावर तू मला फालतू उत्तर देशील, मग माझा पारा चढेल, पेशन्स संपेल आणि राग अजून वाढेल, आवाज चढेल माझा. शौनकला त्रास होईल या सगळ्याचा. दुसऱ्याची काळजी नाही वाटत का तुला?
म्हणजे तुला शौनकचा विचार नाहीच करायचा आहे, फक्त स्वतःचा. ब्लडी सेल्फिश. हळू बोला जरा. तुमच्या या आरडाओरडामुळे त्यांची झोप चाळ होती. शौनक, तू जर आत्ताच्या आत्ता इथून गेली नाहीस ना तर मी अजून जोरात बोलीन. धमकी देताय मला? ते तुला काय हवं ते समज ग. तुला एक्सप्लेनेशन द्यायची मला गरज वाटत नाही, पण शौनकला काही झालं ना तुझ्यामुळे तर ठीक आहे, ठीक आहे. आता माझ्यासाठी शौनकची तब्येत बरी होणं जास्त महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी, फक्त त्यांच्यासाठी मी या खोलीतून जायला तयार आहे. बस 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 पुरे. चला आता. तुझ्या त्या घाणेरड्या हाताने इन्फेक्शन वाढेल त्याचं अजून. अगं जा. इरिटेटिंग कॅरेक्टर. बेबी, नशिबानेच परत एकदा जवळ आणलंय आपल्याला. आता मी तुला माझ्यापासून लांब जाऊच देणार नाहीये. आय एम सो सॉरी. मी नाही तुझ्या जवळ येऊ शकत, नाहीतर मलाही ताप येईल. आणि वाय मंजिरी काकू, है ना? तू इथे काय करतेस? हो मी तुमच्या रूम मध्ये जाऊन आले, पण शौनक काका कुठे आहे? तो आज मला गोष्ट सांगणार होता. शौनक काकांना ना आज बरं नाहीये, ताप आलाय त्यांना, म्हणून ते झोपलेत. हो मी रूम मध्ये जाऊन आले, पण तो तिथे नाहीये. मग कुठे आहे शौनक काका? अगं ते आज इथे या खोलीत झोपले. पण इथे तर देवयानी आंटी झोपते ना. ओ, जशी मला तू आवडतेस म्हणून मी तुझ्या जवळ झोपायला येते. तसंच शौनक काकाला देवयानी आंटी आवडते का? म्हणून तू आजारी असताना देवयानी आंटी जवळ झोपणार, तुझ्या जवळ नाही? अगं असं नाहीये. शौनक काकाला ताप आलाय की नाही, मग ते आमच्या खोलीत झोपले आणि खाली झोपावं लागतं ना, तिथे बेड नाहीये. त्यांना थंडी वाजली तर ताप कसा बरा होईल, म्हणून ते आज. ये आज मीच फक्त तुझ्या जवळ. आज तुम्हाला दोन दोन गोष्टी सांगायच्या. चला. मंजुरी काकू, तुला माहितीये मला आहे ना मम्मा आणि डॅडू जवळ झोपच नाही लागत. का? अगं डॅडू नुसता घोरतो आणि मम्मा खूप हालते. चला आता डोळे बंद करा आणि बडबड बंद. शौनक लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी काहीही करेन मी, फक्त त्यांना शांत झोप लागावी तिथे, बस. मंजिरी, पाणी दे ना. पाणी दे ना मंजिरी. चुप. पाणी.
शौनक शौनक मंजू कुठे होतेस तू? तुम्ही बरे आहात ना? शौनक तुम्ही का उठून आलात? खर तर मी तुमच्याकडेच येत होते. म्हणजे मला ना जरा घाबरल्यासारखं होत होतं. कसं तरी व्हायला लागलं. झोप येत नव्हती. तुमची काळजी वाटायला लागली म्हणून मी आले. मंजरी, अगं मला तहान लागली होती. तेव्हा मी तुला आवाज सुद्धा दिला होता, पण तू नव्हतीच तिथे. आणि मला असं एकट्याला सोडून गेलीस तू. मला माहिती आहे ना मला तुझी किती गरज आहे ते. असं बोलून दाखवलंच पाहिजे का? नाही म्हणजे मी थांबणार होते पण बघ मंजरी, मी मुद्दामून देव्यानी शेजारी झोपलो नव्हतो. शौनक मला माहिती आहे. तुम्हाला झोप लागेपर्यंत मी तिथेच थांबले होते. आणि देवयानी तुमच्या बाजूला झोपणार हेही मला माहित होतं. पण मग का थांबले नाहीस तू माझ्याजवळ? मी आजारी असताना तू माझ्या बरोबर असायला लागलीस. कळलं? शौनक तुम्ही का उठलात? तुम्ही चला आज चला झोपा. नाही बघ, तुला माझी जर खरंच काळजी असेल ना, तर मला आपल्या रूम मध्ये घेऊन जा. चल. शौनक नका ना हट्टीपणा करा. तुमची काळजी वाटते म्हणूनच सांगते. तुम्हाला बेडवर झोपायला नाही. तुम्हाला ताप आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय. कळलं? पण मी आता बरा आहे मंजू. तुम्ही माझं ऐकणार नाही? मंजू म्हणते ते बरोबर आहे. ऐक माझं, तुझी तब्येत बरी नाहीये आता. तुला आपल्या रूम मध्ये बेडवर झोपणं गरजेचं आहे. डॉक्टरांनी सांगितलंय तसं. मंजरी, तू माझ्या जवळ असेल तर मी लवकर बरा. खरंच. शौनक मी आहे ना तुझ्या बरोबर. मी घेईन ना तुझी काळजी. ती कशाला हवी आहे? मंजरी, मला तहान लागली होती तेव्हा मला कुणी पाणीही दिलं नाही. कुणी परक्या माणसाने माझ्यासाठी काही करावं असं अजिबात वाटत नाही. मला तूच हवीस. शौनक हा काय होतंय? पाठ दुखते का तुमची? तुम्ही उठा. उठा 1 मिनिट. उठा. सावकाश. सगळंच खाली टाकल्यावर तू कुठे झोपणार आहेस? तुम्ही माझी काळजी करू नका. मी झोपेन. झोपा. काय होतं शौनक? थंडी वाजते तुम्हाला? थांबा.
शौनक मी आलेच हा, पटकन आले. असं कसं मला एकटीला सोडून गेलं शौनक? आणि ती मंजू, तिला एवढीच काळजी होती त्याची तर तिने कन्व्हिन्स केलं असतं शौनकला इथे झोपायला, पण नाही. पण मी पण मॉमना असं सांगणार आहे की मंजू त्याला जबरदस्ती घेऊन गेली, मी त्याची इथे काळजी करत असताना सुद्धा. येस, असं सांगणार आहे, म्हणजे मॉम माझ्यावर चिडणार नाहीत, रात्र माझ्यावर खुश होतील. येस. आता कशाला आलीयस इकडे? लेट मी गेस, हेच सांगायला ना की शौनकला इकडे झोपू दे? वाटलंच होतं मला. आजारपणात का होईना पण ती रूम त्याच्या लायकीची नाहीये हे कळलं त्याला. त्याला इथेच बरं वाटेल. नुसती बघत काय उभी आहेस? शौनक कुठे आहे? त्याला घेऊन ये. त्याला म्हणाव मी परमिशन दिली आहे. मी शौनकसाठी ब्लँकेट आणि औषधं घ्यायला आहे. शौनक तिथंच आमच्या खोलीत झोपणार आहे. एक मिनिट, हात लावू नकोस. खूप एक्सपेन्सिव्ह ब्लँकेट आहे ते, कळलं? शौनकला सांग त्याला जर ब्लँकेट हवं असेल तर इथे आमच्या रूम मध्ये येऊन झोपावं लागेल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.